नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जरा न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी कोणासाठी स्पेशल असो वा नसो, बोलतो त्याचं मन जिंकल्याशिवाय राहत नाही. सपला विषय एकटाच. तर भावना प्रिव्ह्यू तुम्ही बघितलंच असेल. तर आता चला तर बिटबुकमार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेतली असेल. बिटबुकमार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. बिटबुकमार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. नंतर 0.0 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. मी तुम्हाला एक फोटो दिला आहे, तो फोटो ॲड करायचा आणि अशा प्रकारे त्याची लेंथ 18.13 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आणि प्रत्येक बिटमध्ये कट करून घ्यायचा अशा प्रकारे फोटो. आणि हा ग्रुप आहे का त्याला लॉंग प्रेस करून वर घेऊन जायचं. तर अशा प्रकारे आपले 3 फोटो होऊन जातील. तर आता डबल 0.0 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं. तुम्हाला एक शॅडो दिलता तर तो शॅडो ॲड करायचा आणि मोशन ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला अशा प्रकारे थोडं वर घ्यायचं. अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर त्याची पण लेंथ अशा प्रकारे 18.13 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. नंतर काय करायचं तर 0.0 सेकंदापाशी यायचं, प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि प्लस चिन्हावरून PNG दिला आहे तुम्हाला, तर तो PNG ॲड करायचा. मोशन ट्रान्सफरमधून थोडा बारीक करायचा आणि वर अशा प्रकारे वर ॲडजस्ट करायचा. ॲडजस्ट केल्यानंतर त्याची लेंथ पण 18.13 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आणि एक ग्रुप होता तो ग्रुप असा लॉंग प्रेस करून वर घ्यायचा, म्हणजे अशा प्रकारे आपला दिसून जाईल. तर आता आपला 90% तर व्हिडिओ कंप्लीट झाला. आता काय करायचं तर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिला इफेक्ट दिला तर पहिला इफेक्ट कॉपी करायचा, पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आणि बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन हा इफेक्ट पहिल्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा. पहिल्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. नंतर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. 2 नंबरच्या फोटोला हा पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपलं काहीच दिसून जाईल. आता बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये यायचं. बिटबुकमार्क शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन शेवटचा इफेक्ट होता, तो शेवटच्या फोटोला हा इफेक्ट लावून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल. तर भावांनो, आपला 100% व्हिडिओ तर कंप्लीट झाला. आता एक्सपोर्ट कसं करायचं तर वर सेटिंगच्या बाजूला एक चौकोन आहे, त्या चौकोनावर दाबायचं आणि खाली एक्सपोर्ट नाव आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.